तुमसर शहरातील मोठा बाजार ते ठवरे पुतळ्यापर्यंत नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 66 लाखांचा सिमेंट रस्ता बांधकाम नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण करण्यात आला। मात्र रस्ता 1 महिन्यात उखडायला सुरुवात झाला। रस्त्याच्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना डोळे बंद करावे लागतात, तर वृद्ध व मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढला आहे। दत्तात्रय नगर येथील रहिवाशांनी नगरपालिका प्रशासनाकडे व शिवसेनेचे अमित मेश्राम यांच्याकडे निकृष्ट दर्जाचे बांधकाम कंत्राटदाराने केल्याची तक्रार दिनांक 11 डिसेंबर 2024 बुधवार रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तर या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या। याच बातम्यांचा संदर्भ देत यासीन छवारे यांनी अमित मेश्राम यांना फोन करून धमकी दिली की मोठ्या बाजारातील सिमेंट रस्ता मी बांधला आहे, त्यामुळे यापुढे आपण बातम्या लावायच्या नाही। शिवाय अमित मेश्राम यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे। या प्रकरणात पोलीस स्टेशन तुमसर येथे ऑडिओ क्लिपच्या पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात आली आहे। सदर जीवे मारण्याची धमकी देणे व अश्लील शिवीगाळ प्रकरणी तुमसर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 351 व 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मी अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख तुमसर। मोठा बाजार ते ठवरे पुतळ्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम 66 लाखाचा करण्यात आला। या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने तो रस्ता 1 महिन्याच्या आत उखडून आला। संपूर्ण गिट्टी बाहेर आली, लोकांच्या घरामध्ये संपूर्ण धूळ दसत आहे। याच्या संदर्भात त्यांनी स्थानिक नागरिकांनी दत्तात्रय नगरच्या तक्रार केल्या। तर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी संबंधित स्थळी जाऊन पाहणी केली, तर नागरिकांच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात होत्या। त्यांनी 2 डिसेंबरला नगरपालिकेत तक्रार केली, त्याची दखल घेतली नाही। त्यांनी आमच्याकडे 11 डिसेंबरला तक्रार केली। त्या अनुषंगाने वर्तमानपत्रात बातम्या आल्या। त्या बातम्याच्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनला आणि सीओला सांगितलं, तर त्यांनी सीओ साहेबांनी त्यांनी दखल घेतली। परंतु कंत्राटदारांनी मला अचानक फोन करून शिवीगाळ केली, मला शिवीगाळ करून धमकी दिली जीवे मारण्याची, तुम्हाला अमित मेश्रामला उचलून आणा, अशा पद्धतीच्या त्यांनी दादागिरी केली। तर मी म्हणलं तुम्ही रस्ता दुरुस्ती करा, आम्हाला काही तुमच्याशी घेणदेण नाही आहे। कोणी रस्ता बांधकाम करू, त्या रस्त्यावर बोर्ड पण नाही लावलेला आहे किती लाखाचा रस्ता बांधकाम आहे काय आहे ते। तर त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तुमसरला संबंधित कंत्राटदारावर ज्यांनी धमकी दिली, दादागिरी केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। याच्या गृह विभागाने दखल घेऊन संबंधित राष्ट्रवादीच्या नेता यासीन छवारे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मी या माध्यमातून मागणी करतो।